सुरत राष्ट्रीय महामार्गावरील दुरुस्तीच्या कामात ठेकेदाराचा मनमानी कारभार, वाहनधारक त्रस्त, ठेकेदार मस्त. सविस्तर वृत्त असे की धुळे सुरत राष्ट्रीय महामार्गावरील नवापूर ते दहिवेल या दरम्यानच्या रस्त्याच्या दुरुस्तीच्या कामास काही दिवसांपूर्वी सुरुवात झाली असली तरी ठेकेदाराच्या मनमानी आणि निष्काळजी कारभारामुळे वाहनधारकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। रस्त्यावरील खड्डे, अपूर्ण डांबरीकरण आणि निकृष्ट दर्जाचे काम यामुळे अपघातांची मालिका वाढली असून अनेक वाहनांचे नुकसान तसेच काहींच्या जीवावर बेतलेले प्रकारही समोर आले आहेत। नवापूर ते कोंडाईबारी घाट या दरम्यानच्या रस्त्याचे चौपदरीकरणाचे काम पावसाळ्यापूर्वीच करण्यात आले होते, मात्र त्या कामाचा दर्जा अत्यंत निकृष्ट असल्याचे वाहनचालक आणि स्थानिकांनी तेव्हाच निदर्शनास आणले होते। पावसाळ्यानंतर रस्त्याची दयनीय अवस्था पाहता ठेकेदाराच्या गलथान आणि निष्काळजी कामकाजाचे स्वरूप स्पष्ट झाले आहे। सध्या सुरू असलेल्या दुरुस्तीच्या कामात तांत्रिक नियमांचे उल्लंघन होत असून अनेक ठिकाणी केवळ खडी टाकून ती तसेच उघडी ठेवण्यात आली आहे। डांबरीकरण न झाल्यामुळे वाहनांचे टायर फुटणे, पाटा तुटणे तसेच उडणारी खडी प्रवाशांना इजा पोहोचवणे अशा घटना वारंवार घडत आहेत। परिणामी प्रवाशांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे। नवापूर परिसरातील नागरिक आणि वाहनधारकांनी महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांनी या बेजबाबदार ठेकेदारावर तातडीने कारवाई करावी आणि दुरुस्तीचे काम दर्जेदार व सुरक्षित पद्धतीने पूर्ण व्हावे अशी जोरदार मागणी केली आहे। एसके पब्लिक व्हॉइस न्यूजसाठी विसरवाडी प्रतिनिधी समीर पठाण यांचा ग्राउंड रिपोर्ट। मी नॅशनल हायवेवर चालणारा एक चालक आहे। नवापूर ते आता दहिवेलपर्यंत मी प्रवास केला। त्याच्यामध्ये मला माझे गाडीचे 2 पाटे तुटले आणि टायरामध्ये पण भरपूर प्रमाणात खडी घुसली आहे। त्याचे कारण आहे का जे म्हात्रे कंपनीने जो रस्ता बनवला आहे, ज्याचे काम पूर्णत्वास आलेलं आहे, ते रस्ता आता पूर्ण बेकार झालेला आहे। त्याच्यामध्ये पूर्ण खड्डे पडलेले आहेत। रस्ता कुठे आहे खड्डा कुठे आहे ते समजत नाही आहे। त्याच्यामुळे माझ्या वाहनाचे अतोनात नुकसान पण होऊन राहिले आहे आणि टायर पण भरपूर गाडीवाल्यांचे टायर फुटणार आहेत। रस्त्याला जे मोठे मोठे खड्डे पडले आहेत तिथे आता त्यांनी दुरुस्तीचे काम चालू केलं, परंतु ते फक्त खडी टाकून राहिले। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारे डांबर किंवा काही टाकत नाही आहे। त्याच्यामध्ये खडी बाहेर निघाल्याने टायरना नुकसान होऊन टायर फुटत आहे। तर जे मात्र जी कंपनी आहे ती फक्त एक पैसे गोळा करणारी कंपनी आहे। त्याने नॅशनल हायवेला जे पण अधिकारी आहेत ते आणि जे मात्र कंपनी या रस्त्याला पूर्णतः जबाबदार आहे, त्यांनी जो रस्त्याचे काम केले ते पूर्ण निकृष्ट दर्जाचे आहे। तर मी एक ड्रायव्हर म्हणून सर्व ड्रायव्हर बंधूंना विनंती करतो का तुम्ही हा व्हिडिओ सर्व ठिकाणी पोस्ट करा आणि त्या कंपनीला जेणेकरून नॅशनल हायवेपर्यंत ही बाब लक्षात यायला पाहिजे। तर सुरत नागपूर हायवेमध्ये फक्त नवापूर ते दहिवेलपर्यंत जो रस्ता बनलेला आहे तो पूर्ण निकृष्ट दर्जाचा आहे आणि त्यामुळे वारंवार कोंडाईबारी घाटात सुद्धा भरपूर अपघात होतात।